नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी EPS 95 किमान पेन्शनबद्दल घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 किमान पेन्शनधारकांनी सरकारचा पर्दाफाश केला। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनची वेदना सतत वाढत आहे। पेन्शनधारक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO आणि केंद्र सरकार विरुद्ध सतत आपला राग व्यक्त करत आहेत। सर्व प्रकारचे दावे केले जात आहेत। मित्रांनो, EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव म्हणतात की जर सरकार दयाळू असेल तर बरेच मित्र एकच प्रश्न विचारत राहतात की ज्या कर्मचाऱ्यांना आधीच 2200 किंवा 2500 रुपये पेन्शन मिळत आहे त्यांचे काय? सरकार किमान पेन्शन वाढवते तेव्हा त्यांनाही फॉर्म भरावा लागेल की तो आपोआप लागू होईल? कृपया मला सांगण्याची तसदी द्या। नामदेवजी म्हणाले, आता मी त्याला काय सांगू, सरकारची इच्छा आहे हे वगळता। याआधीही जेव्हा किमान 1000 रुपये पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आली होती तेव्हा ती सर्वांना देण्यात आली नव्हती। काहींना 300 रुपये, काहींना 700 रुपये, काहींना आजही 900 रुपये दिले जात आहेत। 10 वर्षे झाली, सरकारने स्वतःची घोषणा अंमलात आणली नाही। भविष्याबद्दल कोणी काय म्हणू शकेल? पेन्शनर देवाशिष चट्टोपाध्याय म्हणाले की ते 7500 अधिक महागाई भत्ता या त्यांच्या मागणीपासून मागे हटणार नाहीत। भाजप निवडणुका जिंकू शकते पण आपण जिंकू शकत नाही, म्हणून कृपया कोणतेही शॉर्टकट समायोजन करण्याचा प्रयत्न करू नका। ते तुमच्या प्रस्तावाला सहमत होणार नाहीत। कृपया या स्लॅम मागणीपासून दूर राहा। ही आमची दलाली नाही तर आमच्या वैयक्तिक ओळखीचे समर्थन करण्याचा प्रयत्न आहे। अभिनव गंजू म्हणाले, पण आमच्या मागणीवर ठाम राहिले पाहिजे, जी किमान 7500 रुपये पेन्शन प्लस महागाई भत्ता प्लस वैद्यकीय सुविधा आहे। आपल्या सध्याच्या चळवळीत आपण निराश होऊ नये। आपण या चळवळीला आपले पूर्ण योगदान दिले पाहिजे। EPS 95 पेन्शनर युनिटी जिंदाबाद। 7500 प्लस DA प्लस वैद्यकीय सुविधाची आवश्यकता आहे, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।